महाराष्ट्र रामलीला मंडळ व साहित्य कला मंडळ यांनी रितसरपणे आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये 15 ऑक्टोबर पासून 24 ऑक्टोबर पर्यंत रामलीला संदर्भामध्ये परवानगी घेऊन त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रामलीलाची जी सुरुवात असते ती भूमिपूजनापासून त्या ठिकाणी रावणाचा वध होईपर्यंत त्याच ठिकाणी केली जाते। परंतु दुर्दैवाने असं सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे जे त्या ठिकाणी आता नवीन परंपरा सुरू करू इच्छिते। रावणाचा वध हा दसऱ्याच्या दिवशी न करता आदल्या दिवशी करा किंवा त्या ठिकाणी तुम्हाला स्थलांतर व्हा अशी नवीन परंपरा महाराष्ट्राच्या सरकारने आणली आहे। कारण त्या ठिकाणी त्यांना एक सभा घ्यायची आहे। हा कोणाशी खेळ आहे? हा मराठी माणसं आणि त्या ठिकाणी असलेल्या महाराष्ट्राच्या जनतेशी हा महत्वाचा खेळ आहे असं मला वाटतं। आज उत्तर प्रदेशातील लोक असतील, भारतातल्या विविध प्रदेशातील लोक असतील, आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये येतात कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ही रामलीला होत असते। परंतु दुर्दैवाची अशी गोष्ट आहे की लोकांच्या आणि भारतीयांच्या भावनांना कदर न करता, भारतीय संस्कृतीचं जपण न करता, स्वतःची राजकीय पोळी भासण्यासाठी, स्वतःची राजकीय मिटिंग होण्यासाठी परंपरागत चाललेली 48 वर्षाची रामलीला एक दिवस आधी बंद करण्याचा निर्णय इथल्या राज्य सरकारने घेतलेला आहे। त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। रामलीला ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत तारीख ठरल्याप्रमाणे झाली पाहिजे, ती कुठेही स्थलांतरित किंवा एक दिवस आधी नाही झाली पाहिजे असं आमचं सरकारला आव्हान आहे। अन्यथा लोक रस्त्यावर उतरतील आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या संदर्भामधलं येणाऱ्या काळामध्ये आंदोलन आणि विरोधाला सामोरं जावं लागेल।